तुम्हाला रेंगाळलेला ले कमिटीत भांडणं लागलेले त्यानं माझं नावच घेतले नाही मी पैसे देऊन सुद्धा माझं नाव आलं नाही यादीत नाही का अशा या गोष्टीमुळे कसं होतं सप्ताह अगदी टंगळ मंगळ होतं। तिसऱ्या वर्षी सप्ताह कसा होता माहिती का तिसऱ्या वर्षी असा 15 बाय 15चा मंडप 4-5 टाळकरी आपले जरा याच्यापेक्षा थोडे जास्त आहे नाही का 4-5 पेक्षा नाही का म्हणून असे असणारे मग त्या ठिकाणी 4-5 टाळकरी 15 बाय 15चं मंडप आणि ते आबडधोबड मुर्दुंग्या तुम्ही नाही बरं आबडधोबड मुर्दुंग्या आणि अगदी ऐकणारे 5-25 असं सप्ताह होतं नाही का। परंतु चौथ्या वर्षी जर गेलं तर सप्ताह बंदच होतच नाही असं कार्यक्रमाची रूपरेषा आहे। अगदी आपला सप्ताह मात्र 30 वर्षापासून चालत आलाय आता या वर्षी आपल्याला 30 वर्ष पूर्ण होतील नाही का 29 वर्षापासून चालत आला आणि या वर्षी आपलं 30वं वर्ष। खरं पाहिलं तर मला असं वाटतं की मी भगवंताच्या चरणी पांडुरंगरायाच्या चरणी अशी प्रार्थना करते की आमचा सप्ताह अजून उत्तर वाढत जावो नाही का। अख्ख्या हसनाबाद सगळे जालन्यात आपलं नाव गाजलं पाहिजे की खंडाळ्याचा सप्ताह टाळ्या वाजले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सप्त्याचा अभिमान आहे अगदी सुंदर काय हरकत नाही। या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आज मला इथे येण्याचा योग आला मी माझं परम भाग्य समजते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते। विठाल म्हणून माझ्या सगळ्या जमलेल्या सगळ्या श्रोते मंडळींनो आत्मस्वरूप श्रोते मंडळींनो आत्मस्वरूप हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरलाय बरं का। कोणता आत्मस्वरूप हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरलेला आहे कारण कीर्तन सांगताना मी कधीच माणसांना कीर्तन सांगत नाही तर कीर्तनामध्ये जो बसलेला आहे त्याच्या आतमध्ये जो हृदयात वास करतो तो आत्माराम आणि त्या आत्मारामाला मी प्रत्येक वेळेस कीर्तन सांगत असते। कारण त्याचं कारण असं आहे की हा देह आमचा नसून आम्ही या देहाचे नसून आत्मा आमचा आहे तो परमात्मा आत्माराम आमचा आहे। येतंय ना लक्षात हा देह आमचा नसून आम्ही त्या देहाचे नसून तर आमचा देह हा जो आत्मा आहे तो आमचा आहे आणि त्याला आम्हाला प्राप्त करायचं आहे। जसं भगवंत कसा आहे की माऊली सांगतात की सूर्याचे गगनी परी उजेड सर्व भुवनी शून्य ठाव मज वाचुनी नाही पार्था। माऊली म्हणतात की सूर्याचे गगनी जसा गगनात सूर्य आहे आणि तो सूर्य गगनात राहून सगळ्या त्रिभुवनाला कसा काय देतो अगदी प्रकाश देतो। सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी सर्व भुवनामध्ये त्याचा प्रकाश आहे। शून्य ठाव मज वाचुनी नाही पार्था माझ्याशिवाय काहीच नाही म्हणून मी सुद्धा या सगळ्यांच्या हृदयामध्ये एक बनून राहतो। जसा सूर्य सगळ्या त्रिभुवनामध्ये एक म्हणून राहतो त्याचप्रमाणे या देहामध्ये भगवंत हा एकच आहे। वेगवेगळे राम सर्वागती राम देहाती
राम आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. देहादेही म्हणजे देह जरी वेगळे असतील आमचे तुमचे तरी त्या मात्र त्या हृदयामध्ये एकच आत्माराम आहे. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. नाही का, या प्रमाणाचा पण अर्थ तोच होतो की सूर्य एका ठिकाणी राहून सगळ्या त्रिभुवनाला प्रकाश देतो. अगदी दोन्ही माऊलींचे प्रमाण आहेत. म्हणून हा आत्माराम आमचा आहे. आणि भगवंतानं काही काळासाठी याच्यामध्ये थोड्या काळासाठी वास केलेला आहे. कशामध्ये? या देहामध्ये भगवंतानं थोड्या काळासाठी इथे आमच्यासाठी वास केलेला आहे. कारण की हा फार थकून भागून आलेला आहे, फार दुरून आलेला आहे बरं का. प्रवासी कसा असतो? फार थकून भागून येतो, दुरून येतो. आता नाही का, दुरून येतो म्हणजे कसं, माऊली एका ठिकाणी संत म्हणतात की दुरून आलो मी का. दुरून आलो म्हणजे, दुरून म्हणजे मी आता जालन्याहून आली म्हणजे दुरून आले का? 60-70 किलोमीटर आले म्हणजे दुरून आले का? नाही, त्या शब्दाचा अर्थ असा होत नाही. दुरून आलो मी का. दुरून म्हणजे 83,09,999 गावं ओलांडून आलो. काय? 83,09,900 गावं ओलांडून आलो. आणि मग सगळे गावं ओलांडून आल्याच्या नंतर आम्हाला हा मनुष्य देह भेटला. नाही का, संत म्हणतात की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य देह पावे पाटी, या परी उत्तम कीर्ती म्या रचिली नाही. अरे बाबांनो, सगळ्या जन्माच्या शेवटी आम्हाला मनुष्य देह प्राप्त झालाय. आणि कशासाठी? फक्त नामस्मरण करण्यासाठी आम्हाला दिला देह भजना गोमटा. दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमाटा. चुकलं काय? हा, चुकलं बघा. त्यांच्या लक्षात आलं बरं का चुकलं म्हणून. देवे दिला देह भोजना गोमाटा. भोजनाच आहे ना? नाही ना, भजन आहे, भजना. पण भोजन असायला पाहिजे होतं मला असं वाटतं. कारण आमचं सकाळ संध्याकाळ वरपायचंच काम चालू आहे. नाही का, वरण वरपलं की निघले कामाला शेतात, तिथून आलं की बेसन वरपायचं, पुन्हा झोपायचं. सकाळी उठले की आंघोळ भोंगोळ तोंड बेन घासायचे, दात घासायचे, पुन्हा वरण वरपायचं, पुन्हा शेतात जायचं. हेच तर चालू आहे ना सकाळ संध्याकाळ. नामस्मरण करायला टाइम आहे का आम्हाला? नाही ना, नाही, वेळच नाही आहे नामस्मरण करण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की तिथे पाहिजे होतं की देवे दिला देह भोजना गोमाटा. पण आम्ही आमच्या मनाने बदलू शकत नाही. पण संत सांगतात तेच बरोबर. देवे दिला देह भजना गोमटा. भजन आणि भोजन याच्यात फरक आहे. म्हणून देवे दिला देह भोजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने आम्हाला हा देह भजनासाठी दिलाय आणि आम्ही त्याच कामासाठी तो देह वापरला पाहिजे. पण आम्ही इतके लबाड आहोत की हा देह संसारासाठी वापरतो. नाही वापरत. आमचे संसारातले कामं आधी उरकून घेतो आणि मग बघतो भजन करायचं का नाही करायचं ते नंतर ठरवू. पण आधी आमची कामं उरकून घेऊ. नाही का, संसारातल्या गोष्टी पाहू, मग नंतर कामं करू. नाही का. अरे बाबांनो, कोणाला, काही लोकांना तर कळतच नाही की हा देह आम्हाला कशासाठी भेटलाय. जन्माला येतात, संसार करतात आणि तसेच मारतात, पण राम नाम कधी घेत नाही. आता आमच्या बाजूला एक बाबा वारले.
ते बाबा असे होते की त्यांनी कधीच जीवनात नामस्मरण घेतलं नाही, मेले पण नामस्मरण घेतलं नाही. पण त्यांना 3 मुलं होती, 3 फार सुंदर सुशिक्षित मुलं होते आणि परमार्थिक मुलं होते. त्यावेळेस त्यांनी विचार केला, कारण ह्या बाबांची स्थिती अशी झालेली होती की एका ठिकाणी जागेवर पडलेले होते, म्हणजे परतीच्या प्रवासाला लागले होते. पुन्हा जवळ आला होता मृत्यू म्हणून परतीच्या प्रवासाला लागले होते, एका बाजेवर पडलेले होते आणि त्यांचं सगळं काही एकाच जागेवर होत होतं बरं का. हे शिसू सगळं एका जागेवर होत होतं, कारण ते गळाले होते तितके नाही का म्हणून. मग त्यानंतर काय झालं, मुलांना असं वाटलं की आपल्या वडिलांनी कधीच जीवनात नामस्मरण जपलं नाही, कधीच नामस्मरण घेतलं नाही, किमान आता मरता मरता तरी आपल्या बापाच्या मुखातून नामस्मरण निघलं पाहिजे. म्हणून त्या मुलांनी काय केलं, त्या बाजेच्या बाजूला एक थप्पे म्हणजे धान्याची गोणी लागलेली, धान्याची थप्पी लागलेली होती आणि ते गोणी होती, त्या गोणीतलं एक छिद्र पाडू म्हणे, आपण एखाद्या गोणीला छिद्र पाडू आणि त्या गोणीतून खाली धान्य पडेल आणि ते धान्य पाहिल्यानंतर आपले वडील म्हणतील की अरे याला कोणी शिवा. काय म्हणतील, अरे याला कोणी शिवा. शिवा म्हणजे माहित आहे तुम्हाला, हा शिवा म्हणजे भोलेनाथ नाही का, भगवान शंकर. आणि शिवा जरी म्हटले की आपल्या वडिलाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांना असं वाटलं. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं, त्या गोणीला छिद्र पाडलं, त्या छिद्रातून खाली धान्य यायला लागलं आणि हे त्या म्हाताऱ्याने पाहिलं. म्हाताऱ्याने पाहिल्याबरोबर म्हातारं म्हणलं, अरे याला कोणी टाचा. कळलं ना, याला कोणी टाचा म्हणलं, टाचा. शिवा नाही म्हणलं पण टाचा म्हणलं. शेवटी मेलं म्हातारं, पण नामस्मरण तोंडात आलं नाही. त्यासाठी बाबांनो, नामस्मरण तोंडात येण्यासाठी सतत जन्म त्याच्यात घालवावा लागतो, तेव्हा नामस्मरण मात्र तोंडाला येतं. असं येणारच नाही, कारण आम्ही कुठून आलो आहोत, कुठून आलो आहोत, आम्ही देवाच्या घरून आलो आणि देवाच्या घरी आम्हाला जायचंय. येतंय का लक्षात, आम्ही देवाच्या घरून आलो आणि आम्हाला देवाच्या घरी जायचंय नाही का. तुकाराम महाराज आमचा पत्ता सांगतात, पत्ता तुकाराम वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. अरे आम्ही वैकुंठवासी आहोत. फक्त तुकाराम महाराजांचा पत्ता सांगत नाही, तर तुमचा आमचा सुद्धा पत्ता सांगतात की आम्ही वैकुंठवासी, आमचं ते घर आहे आणि आम्हाला तिथे जायचंय, जिथून आलो तिथं जायचंय. एकदा काय झालं, एका कंपनीमध्ये एक अधिकारी काम करत होता. काय, एका कंपनीमध्ये एक अधिकारी, फार मोठा अधिकारी होता आणि त्या कंपनीमध्ये काम करायचा. पण त्या कंपनीचा मालक देखील इतका मोठा होता की ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यानं काय केलं, त्या मालकानं आपल्या अधिकाऱ्याला काही कामासाठी मुंबईला पाठवलं. कुठं पाठवलं, मुंबईला पाठवलं आणि तो अधिकारी मुंबईला गेला. पण मुंबईमध्ये असं आलिशान हॉटेल त्याला बुक करून दिलं, एवढं पंचतारांकित हॉटेल, फार सुंदर, फिरता बेड, मखमली गालीच्या, 4-5 ते फोन,
3-4 टीव्या, एक बटन दाबलं की 10 नौकर हजर व्हायचे. जी हुजूर काय पाहिजे तुम्हाला सांगा, काय पाहिजे. एवढं मोठं ते आलिशान हॉटेल, पंचतारांकित हॉटेल. आणि त्या हॉटेलमध्ये त्या फॅक्टरीतला, त्या कंपनीतला अधिकारी तिथे गेला त्या हॉटेलमध्ये. तो गेल्यानंतर त्यानं आपल्या रूमला उघडलं, रूममध्ये जाऊन बसला आणि आपलं काही कार्यभाग जो होता, जे काम होतं त्या काम त्यांनी सुरू केलं. तो कार्यभाग सुरू केला. 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, 3 दिवस राहिला, अगदी 4 दिवस राहिला. पण मात्र 5व्या दिवशी मात्र आपल्या घरी निघाला. त्यानं आपलं दप्तर गुंडाळलं, सुटकेसमध्ये टाकलं आणि सुटकेस घेऊन त्या पंचतारांकित रूमला, हॉटेलच्या रूमला कुलूप लावलं. काय लावलं? कुलूप लावलं. पंचतारांकित रूमला कुलूप लावला आणि खाली आल्यानंतर त्यांनी काउंटरवरती आपल्या चाब्या ठेवल्या, रूमच्या चाब्या ठेवल्या आणि मॅनेजरला म्हणला, साहेब हे घ्या तुमच्या चाब्या आणि आता चेकआउट करा. निघतो मी, चेकआउट करा. हॉटेलचा मॅनेजर म्हणाला, साहेब आमचं हॉटेल फार सुंदर आहे, पंचतारांकित आहे, आलिशान आहे, सगळ्या सोयी सुविधा आहे. थोडे 2-4 दिवस अजून राहून जा. अधिकारी म्हटला, अहो तुमचं हॉटेल फार सुंदर आहे, त्यात काय वादच नाही, फार आलिशान हॉटेल आहे. परंतु फरक इतकाच आहे, जे समाधान माझ्या घरी आहे ते समाधान मात्र तुमच्या हॉटेलच्या रूममध्ये नाही. तुमच्या हॉटेलमध्ये ते समाधान नाही जे समाधान माझ्या घरी आहे आणि म्हणून मला माझ्या घरी जायचं आहे. म्हणून आमचं तुमचं सुद्धा घर कुठे आहे? बोलत चला बरं का, तुमच्यासाठीच कीर्तन चालू आहे. आणि जर का तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर मग मला काही कीर्तन करता येत नाही. तुम्ही बघत बसा माझ्याकडं, मी घेते झोपा. चालन का? नाही ना? मग बोलत चला. काय म्हणत होते मी? आपण जिथून आलो आहोत तिथेच आम्हाला जायचं आहे, बरोबर? कारण की कसं आहे माहिती आहे का, आम्ही भगवंताच्या घरून आलो आणि आम्हाला भगवंताच्या घरी जायचं आहे. कारण या देहाचा प्रवास फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. कुठपर्यंत? या देहाचा प्रवास फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. तिथून पुढे आमचा प्रवास आहे, बरोबर? तिथून पुढे आमचा प्रवास आहे. कारण या देहाचा प्रवास फक्त स्मशानभूमीपर्यंत. येतं का लक्षात? कळतं ना माझी भाषा कळते ना? मी काय लय लांबून नाही आले, जालन्याहून आले, जालन्याहून. काय लय कर्नाटकामधून नाही आले अँगडू पेंगडू बोलायला. नाही, म्हणजे कळतं समजा तुम्हाला, नाही का? मी काय म्हणत होते, या देहाचा प्रवास फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे, तिथून पुढे आमचा प्रवास आहे. म्हणून संत लोक देह ठेवतात आणि आम्ही मात्र देह या प्राणाला सोडतो. आणि का सोडतो? कारण आम्ही या देहाला जखडून बसलोय, म्हणून आम्ही प्राण सोडतो. कारण आमच्या ज्ञानोबरायांनी बोलले निवृत्ती दादांना, दादा निघतो आम्ही आता, चेकआउट करा. कितव्या वर्षी? वा, बरोबर. कितव्या वर्षी? अगदी 22व्या वर्षी चेकआउट केलं. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली 22व्या वर्षी. विवेकानंदांनी देखील भगवंताला विनंती केली आणि म्हणाले, देवा निघतो आता आम्ही, चेकआउट करा बरं का, निघतो आता, आमच्या घराला निघतो आम्ही. कितव्या वर्षी? अवघी 32व्या वर्षी. त्यानंतर आद्य शंकराचार्य देखील म्हणाले, देवा निघतो बरं का आता, चेकआउट करा. कितव्या वर्षी? अगदी 36व्या वर्षी. आमची तुकोबराय सुद्धा देवाला म्हणाले, देवा येतो आता, चेकआउट करा. कितव्या वर्षी? अगदी 38व्या वर्षी. अहो एक सुद्धा 40च्या पुढे गेले नाही. आमची 90 ओलांडली तरी अजून आम्ही गल्ला सोडी ना. 90 ओलांडली, 90 तरी अजून आम्ही गल्ला सोडत नाही. आम्ही पैसे मोजतो. आमचं ते काम नाही राहिलं आता. आमचं काम काय आहे? नामस्मरण. काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे, देह हे काळाचे धन कुबीराचे.
कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. अरे बाबांनो, या गल्ल्याला जखडून नका बसू, हा गल्ला धरत नका बसू, कारण देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचे. इथं मनुष्याचे काय आहे? काहीच नाही इथे मनुष्याचे. तरी सुद्धा आम्ही या संसारात किती गुरफटून बसलो आहोत, किती जखडून बसलो आहोत, नाही का? अरे आम्हाला हा भगवंताने देह कशासाठी दिलाय? फक्त नामस्मरण करण्यासाठी. कारण भगवंताने या धर्मशाळेमध्ये काही काळासाठी वास केलेला आहे. या धर्मशाळेमध्ये भगवंताने काही काळासाठी वास केलेला आहे. आता मला सांगा, वाटसरूला कधी धर्मशाळेबद्दल आसक्ती असती का हो? मी बोलते ते कळते ना? वाटसरूला धर्मशाळेबद्दल कधी आसक्ती असती का? नाही ना, आसक्ती नसतेच. पण आम्ही इतके शाणे आहोत, आम्ही इतके लबाड आहोत की आम्ही ही धर्मशाळाच आमच्या नावावर करून घेतली. काय? ही धर्मशाळाच आम्ही आमच्या नावावर करून घेतली आणि आम्ही असं समजायला लागलो की ही धर्मशाळा आमचीच आहे. अरे या धर्मशाळेला एक दिवस तुम्हाला सोडून जायचं आहे, हे आमच्या लक्षातच येत नाही. ही धर्मशाळा कायम स्वरूपीची आमची नाही आहे. तिथून पुढे आमचा नारायण आमचा आहे. कारण भगवंताने फक्त या देहाच्या मार्फत आम्ही त्याला प्राप्त करू शकतो, म्हणून आम्हाला हा देह दिलाय, नाही का? भगवंत एका ठिकाणी म्हणतात की सच्चिदानंद पदवी घेणे. याच्या पुढचं आयुष्याच्या साधने नाही, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिधला. तेच लक्षात येत नाही माझ्या, पण तेच म्हणते मी. पण आज तिथे ते प्रमाण बसतं. असो, काय हरकत नाही. माऊलींचं ओवी आहे की माऊली म्हणतात की बाबांनो, या देहामध्ये नराचा नारायण होण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला भगवंताने बहाल केलेला आहे, म्हणून आम्ही तो अधिकार घेतलाच पाहिजे आणि त्याचा आम्ही फायदा घ्यायलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आठवलं बघा, नरदेहाचे निज्ञाने, नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. इतका अधिकार नरदेहाच्या ज्ञानाने तुम्ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करू शकता. एवढा अधिकार आम्हाला भगवंताने नारायणाने बहाल केलेला आहे आणि हे आमच्या लक्षातच येत नाही. हे आमच्या लक्षात येणार तरी कधी आहे? हे आम्ही लक्षात घ्यावं तरच मेळ बसेल. कारण भगवंताला या जन्मामध्ये प्राप्त तर करता येतच, पण नामस्मरण देखील या जन्मामध्ये घेता येतं. आणि नामस्मरण जर तुम्ही या जन्मामध्ये घ्याल ना, तर काय होईल? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. सग पुरे कोड सकळ हे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग, गोड नाम 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 नाम
नाही. अरे बाबांनो, हे नाम फार मधुर आहे आणि हे नाम आमच्या लक्षात यावं. जर तुम्ही इतर खटपटी करत बसाल ना तर ते सगळं कसं आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ. म्हणून नामस्मरणच जपा. कारण तुकोबराय म्हणतात की काय म्हणतात, नामाशिवाय दुसरा साधन नाही. आणि आणखी जर खटपटी करत बसाल तर ते सगळं नामापर साधन नाही. नामा परते साधन नाही. नामा परते साधन नाही. नामा परते साधन नाही. जे तो करसी आणि कथाई, जे तो करसी आणि कथाई, ऐसा नाम माझा गाठी, ऐसा नाम माझा गाठी, ऐसा अगदी प्रमाण बरोबर घेतलं. मला जे पाहिजे होतं ते घेतलं महाराजांनी. म्हणून नामापरते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. बाबांनो, नामाशिवाय दुसरं साधन नाही बरं का. आणि आणखी खटपटी करत बसाल ना तर ते सगळं कसं आहे, व्यर्थ आहे. म्हणून या देहाला जखडून बसू नका. तर आमचा देह कसा आहे, आमचा देह विनाश आहे पण आत्मा मात्र आमचा अविनाश आहे. म्हणून त्या आत्म्याला आम्हाला प्राप्त करायचंय, आम्हाला तिथपर्यंत जायचंय. हे आमच्या लक्षातच येत नाही कारण फार आम्ही अज्ञानी आहोत. अज्ञानी कसे आहोत माहितीये का. एखादा माणूस मेल्यानंतर जेव्हा आम्ही स्मशानात जातो, अगदी त्याचे लेकरं, बायका, पोरं, नाते संबंध सगळे नातेवाईक तिथे उपस्थित झालेले असतात. गावकरी मंडळी देखील तिथे उपस्थित झालेली असते. आणि त्या माणसाला सरणावर ठेवल्यानंतर आम्ही म्हणतो, बघा काही पण म्हणा बरं का, फार फार सुंदर होता रामभाऊ, काय बी म्हणा, रामभाऊ सारखा माणूसच नव्हता, एवढा सुंदर माणूस. हा नाही का, काय करणार, जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना. गेला बघा, गेला. अरे तो गेला हे सांगतो, पण उद्या तू देखील जाणार आहे हे आमच्या लक्षात आहे का. आहे. आम्ही पाहत असताना सुद्धा आम्ही अज्ञानी आहोत. पाहतोय की तो मरतोय आणि उद्या आम्ही जाणार आहे म्हणजे आम्ही अज्ञानीच नाही का. म्हणून तर तुकाराम महाराज आमच्यावरती आरोप करतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. अरे कसे आंधळे लोक आहेत हे. तुम्ही म्हणाल, तुम्ही सगळे म्हणाल, महाराज आम्ही तर आमच्या डोळ्यांनी तुम्हाला बघतो, आम्ही कशाचे आंधळे आहोत. अरे आम्हाला आत्मज्ञानाबद्दल मात्र आमचं आंधळे पण आहे. आत्मज्ञानाची जी दृष्टी आहे ना आमची, ती मात्र आमची आंधळी आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. अरे खऱ्या देवाला आम्ही विसरून गेलो आहोत. इथं तर आमचं नाही का, रामदास स्वामी फार सुंदर असे परखडपणे बोलतात, मरे एक त्याचा दुजा शोक करे, अकस्मात पुढे तोही जात आहे. अरे एक मरतो आम्ही, त्याचा दुसरा शोक करतो, पण अकस्मात तोही पुढे जाणार आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. आमच्या सोबत कोणी येणार नाही, आम्हाला एकट्याला जायचंय, एकट्याला. कळतंय ना, एकट्याला जायचं. तुम्ही म्हणसाल बाबा आमच्या घरी रे घरदार आहे, पोरं बाळ माणसं, नातू पंतू सोनं नाणं घरदार ट्रॅक्टर बॅक्टर शेती बाडी, एवढं सगळं कसं सोडून जायचं आम्ही अर्ध्यावर. बरेच लोक म्हणतात, अहो मधातच वारला होतो, इतकं त्यानं कमवून ठेवलं, अजून त्यानं इतकं कमवलं असतं की त्याने 4 पिढ्या त्याच्या घरी बसून खाल्ल्या असत्या, इतकं त्यानं कमवलं असतं. अरे तो कमवेल पण त्याच्यासोबत काय येणार आहे, काहीच येणार नाही. तुकडोजी महाराज म्हणतात की तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, तू मेल्यानंतर तुझं घर गावाच्या कुठे, गावाच्या बाहेर आहे. गावाच्या बाहेर म्हणजे स्मशानभूमी कुठे, कुठे. हे येणंच ठेका घेतलं काय बोलायचं, तुम्ही बोला ना,
बाकी कोणी बोलणच. तुमच्यासाठी पण कार्यक्रम चालू आहे ना, तुम्ही बोलत चला. तुमची स्मशानभूमी कुठे आहे? बस आता बोलायची गरज नाही. माझं प्रश्नाचं उत्तर द्या फक्त की कुठे आहे? गावाच्या बाहेर आहे. माझ्या मते मला असं वाटतं की तुमची स्मशानभूमी, आपल्या सगळ्यांची स्मशानभूमी अशी चौकात असेल पाहिजे. चौकात. कुठं? चौकात. म्हणा महाराज तुम्ही काय येडे बिडी झाले का काय? चौकात असायला पाहिजे. अहो ती जर स्मशानभूमी चौकात, कोणी सरपंच वगैरे आले आहेत का? आमचेच पाहुणे सरपंच होते पण माझी सरपंच नाही का. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काय करा, मीटिंग घ्या, सभा घ्या आणि ही जी स्मशानभूमी ना ही चौकात बांधा. चौकात म्हणजे कशासाठी? जर जाता येता एकदा का पेटताना दिसलं ना, येतं का लक्षात? येतं ना? जाता येता एकदा का पेटताना दिसलं ना म्हणजे आमचे पाय जागेवर राहतील, आमचे पाय ठिकाणावर राहतील. लय गर्व आहे ना आम्हाला, तो आमचा जिरल कमी होईल हे आमच्या लक्षात येत नाही. पण ती मात्र तिथे असली ना मग मेळ बसणार आहे, मगच मेळ बसणार आहे. कारण तुमच्यासोबत कोणी येणार नाही. आणि ते एकच सत्य की तिथं आम्हाला जायचंच आहे. तिथून पुढे आमचा प्रवास आपला आहे नाही का. प्लॅटफॉर्मवर डबा आला, प्लॅटफॉर्मवर डबा आला. डबा म्हणजे शेंगदाणे ठेवायचा डबा नाही, ते मुरमुऱ्याचा चिवडा ठेवतात तो डबा नाही म्हणत मी. डबा म्हणजे रेल्वेचा डबा आला. प्लॅटफॉर्मवर रेल्वेचा डबा आला आणि त्या रेल्वेमध्ये एक माणूस शिरला म्हणजे चढला आणि त्या माणसाचा प्रवास सुरू झाला. गाडी पुढे निघाली, प्रवास सुरू झाला. पुढे एक स्टेशन आलं, त्या स्टेशनवरती गाडी थांबली. पुन्हा एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवासाचं नाव काय? बायको. काय नाव? बायको. ह्या दोघांचा प्रवास सुरू झाला. गाडी निघाली, पुढे अजून एक स्टेशन आलं, परत एक प्रवासी त्या गाडीमध्ये शिरला म्हणजे चढला. कोण? त्या प्रवाशाचं नाव काय? हे लय लवकर कळतं पहा आम्हाला. मुलगा संसारातल्या गोष्टी पटपट कळतात आणि नामातलं म्हणलं की आमचं तोंडच उघडत नाही, नाही का. कोण होता तो प्रवासी? मुलगा. आता या तिघांचा प्रवास सुरू झाला. प्रवास, गाडी पुढे निघाली, परत एक स्टेशन आलं, परत एका स्टेशनवरती गाडी थांबली आणि पुन्हा एक स्टेशनवरती एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवाशाचं नाव काय? सून. जास्त पसरणे पांगवत होता. मुलगी. थोडक्यात घेते नाही का. मुलगी पण होतेच नाही का, एकच पोरी राहते का, आम्हाला 4-5 लेकरं असतात नाही का. म्हणून काय झालं, त्या गाडीमध्ये कोण शिरला? आता सूनबाई. सून शिरली. आता या चौघांचा प्रवास सुरू झाला. गाडी पुढे निघाली, पुन्हा एक स्टेशन आलं, पुन्हा गाडी थांबली, पुन्हा एक प्रवासी त्या गाडीमध्ये चढला. त्या प्रवाशाचं नाव काय? नातूच. कसा? नातूच. बरोबर आहे माऊलींचं की नातू चढला. बरोबर. आता या 5 जणांचा प्रवास सुरू झाला. पुढे गाडी निघाली, परत एक स्टेशन आलं, गाडी स्टेशनवरती थांबली. आता कोणी गाडीत चढलं नाही, तर जो पहिला चढला होता तो उतरला. कोण चढला होता? कोण चढला होता? पहिला जो माणूस होता म्हणजे कोण? आजोबा. त्या नातवाचे आजोबा, त्या नातूचा आजोबा. ते आजोबा मात्र उतरले. आता उतरताना आजोबा म्हणाले, बायकोला म्हणाले, अगं चल ना माझ्यासोबत, उतर. अगं उतर ना माझ्यासोबत. पोराला म्हणा, अरे चल माझ्यासोबत, चल की रे. सुनबाईला म्हणाले, नातूला म्हणाले की अरे चल माझ्यासोबत, उतरा कोणीतरी. हे सगळे बाकीचे म्हणाले, अरे हे येडबिड झालं का काय? अरे आमचं स्टेशन अजून पुढे, तुझं स्टेशन आलं, तूच उतर. तुझं स्टेशन आलं, आता तूच उतर. आमचं स्टेशन अजून लांब आहे. मग कोणी आलं का त्याच्यासोबत? कबीर महाराज फार सुंदर बोलतात, मित्र बंधू जलपार तक, बीबी रहेगी मकान तक, बेटा एक अग्निदान तक, घर का परिवार सब स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए वो 2 दिन का मेला रहे. अरे बाबांनो, तो 2 दिवस
दिवसाचा काय आहे, मेला म्हणजे यात्रा आहे। बीवी रहेगी मकान, मित्रबंधू जलपार तक। मित्रबंधू कुठपर्यंत आहे, जलपार पर्यंत आहे। बीवी रहेगी मकान तक, बायको कुठपर्यंत आहे, फक्त घरापर्यंत। घर म्हणजे मकान आणि मकान म्हणजे घर, म्हणून बायको कुठपर्यंत आहे, मकानापर्यंतच आहे। बेटा एक अग्निदान, मुलगा फक्त तुमचा अग्निडाग देईपर्यंतच आहे, तिथपर्यंतच आहे। घर का परिवार सब स्मशान तक, अरे घरातला परिवार सगळं स्मशानापर्यंतच येणार आहे। उससे आगे भजन ही तेरा साथी। अरे कबीर महाराज काय खोटं बोलतात का? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही मेलो म्हणजे आम्ही सगळं तिथं आमचं संपलं, मग तिथंच जर संपलं तर मग कबीर महाराज असं कसं म्हणतात की उससे आगे भजन ही तेरा साथी? का म्हणतात? कारण त्याचं कारण असं आहे, कबीर महाराज म्हणतात की या देहाचा प्रवास फक्त स्मशानापर्यंत आहे, तिथून पुढे तुझा प्रवास आहे। कोणासोबत? भजनासोबत, भगवंतासोबत तिथून पुढे तुझा प्रवास आहे। म्हणून उससे आगे भजनी तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए। अरे भजनाशिवाय जर एकटा गेला ना तर वो 2 दिन का मेला रहे। फक्त 2 दिवसाचं जसं आम्ही यात्रेमध्ये फिरतो ना, त्याचप्रमाणे आम्ही जीवन प्रवासात जसं काही यात्रेत फिरलो असे आमचे वाया जातील हे सगळे दिवस। म्हणून वाया जाण्यापेक्षा आम्ही फार आमचं आयुष्य पळत आहे, मिनिटानं, सेकंदानं, मिनिटानं, तासानं, दिवसानं, आयुष्य जात आयुष्य जात असेल ना, श्री हरीच्या